हॅलो फ्रेंड्स, तर या ठिकाणी कामावरून झालेली होती आणि जेवायला बसण्याची वेळ झालेली होती. तर म्हटलं चला काहीतरी करूया, कारण स्मॅश केलेला बटाटा होता आणि फ्लावरची भाजी होती केलेली. तर स्मॅश केलेला बटाटा लवकर खराब होतो. तर म्हटलं डोक्यात काहीतरी चाललेलं होतं, तर म्हटलं चला एक पोळीचं आपण करून बघूया. तर पोळी या ठिकाणी आहे, त्याला मी शेजवान चटणी लावली, नंतर पिझ्झा सॉस लावला, त्यानंतर टोमॅटो सॉस लावला आणि तो स्मॅश केलेला बटाटा त्यामध्ये घालून दिला, म्हणजे तोही पसरून व्यवस्थित लावून दिला. त्यानंतर त्यावर आपल्याला फ्लावरची भाजी घालायची, ती थोडी कमीच घातली. नंतर मी कांदा थोडासा कट करून घेतला होता, तोही भरून घातला. चीज क्यूब होतं माझ्याकडे एक, ते पण किसून घेतलं आणि म्हटलं चला आता आपण याला बेक करून घेऊया. तर मंद गॅसवर मस्त असा बेक करून घेतला आणि आपला पोळी पिझ्झा तयार झालेला आहे. मस्त कट करून घेतला आणि मुलांना खायला दिला. मुलांना तर एवढा आवडला की मुलं म्हटलं की अजून एका पोळीचा करून दे. तर छान वाटलं की चला आपण केलेलं आवडलं आहे त्यांना. तर फ्रेंड्स, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेत. तोपर्यंत बाय.